नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आज 1 जून 2025 रविवार सकाळच्या 7 वाजलेले आहेत. काल दिवसभरातील सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरातील पावसाच्या परिस्थितीविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. दर्शक हो, काल दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत तुरळक पावसाची नोंद झालेली आहे. काल दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी 0.4 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात पावसाने पूर्णतः उघडीप दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 मे पासून 31 मे पर्यंत एका महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 118 मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 173 मिलीमीटर एवढा पाऊस मे महिन्यामध्ये पडलेला आहे. पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरही पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा 900 क्युसेकची घट होऊन आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 6780 क्युसेक एवढ्या विसर्गानं पाण्याची आवक होती आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात उजनी धरणाची पाण्याच्या पातळीमध्ये 1.82% वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळी 7 वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 24.87% एवढी झालेली आहे. भीमा नदीकाठच्या लोकांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे नीरा नदीमधून भीमेत येणारा विसर्गही अत्यंत कमी झालेला असून नदीकाठच्या लोकांचं जीवनमान हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं आहे. आज सकाळी 7 वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधील एकूण मृत पाणीसाठा हा 76.98 TMC झालेला असून त्यापैकी 13.32 TMC पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणला गेलेला आहे. त्याचबरोबर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्गही पूर्णपणे बंद करण्यात आलेला असून बोगदा त्याचबरोबर मुख्य कॅनलमध्ये होणारा विसर्गही पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या आठवड्याभरात संपूर्ण महाराष्ट्र त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलेलं असून शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी पुरेसा वेळ मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांमधूनही याबाबतीत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दर्शक हो, पावसाविषयीच्या संपूर्ण महाराष्ट्रभरातील बातम्या आपण वेळच्या वेळी देतच असतो. या अशाच पावसाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.